महाबळेश्वर या निसर्ग संपन्न ठिकाणी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कामगार आघाडीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कामगार आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या बैठकीसाठी उपस्थित सर्व महिला पदाधिकारी आणि कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश वायदंडे, माझ्यासोबत साताऱ्यावरून आलेले आविर्भाऊ तुपे, लक्ष्मणजी पोळ, रियाज बागवान, महाबळेश्वर येथील ज्येष्ठ महिला सुनीताताई भिलारे आणि सर्व उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मी या ठिकाणी स्वागत करू। मित्रांनो, महाबळेश्वर या ठिकाणी पक्षाची वाटचाल कशी असावी, महाबळेश्वर या ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम येणारे म्हणजे आम्हाला करायचं आहे। म्हणून गेले अनेक दिवस आम्ही ऋषिकेश वायदंडे यांना सांगत होतो की लवकरात लवकर महाबळेश्वरमध्ये कामगार आघाडीची बैठक लावा आणि कामगार आघाडीच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना पदनियुक्ती केली की त्या पदावर काम करत असताना येणाऱ्या अडचणींना कसं सामोरे जायचं। अधिकारी असतील, पोलीस प्रशासन असेल, पत्रकार बांधव असतील, या सगळ्या टप्प्यांवर काम करत असताना पक्षाचा पदाधिकारी हा वैचारिकदृष्ट्या परफेक्ट पाहिजे। पक्षाच्या पदाधिकाऱ्याला, कार्यकर्त्याला पक्षाची ध्येय धोरण, विचारधारा ही माहिती असणं गरजेचं आहे। त्या एक ना अनेक अनुषंगानं आज आपण चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत आणि आज रोजी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीच्या माध्यमातून कामगार आघाडीची विविध पद आपण देणार आहोत, पदनियुक्ती करणार आहोत। यामध्ये पहिलं जे पद आहे मी आता नाव वाचतोय, नंतर आपण देणार आहोत। साईराबाबू शेख आहेत, नूरजहां खारखंडे आहेत, साजिदा शेख आहेत, प्रकाशांत चव्हाण आहेत, संतोष रांजणे आहेत, अख्तर महापुळे आहेत, फरीदा पनाळकर आहेत। या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाचं काम करत असताना जिल्हाध्यक्ष कामगार आघाडीचे ऋषिकेश वायदंडे तुमच्या मागे ताकदीने उभा आहेतच, पण सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारची ताकद देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आमच्या माध्यमातून होईल। रस्त्यावरची लढाई आपल्याला लढावी लागणार आहे, कारण हा काळ जो आहे तो मोठा भयानक काळ आहे। आज देशामध्ये एक विशिष्ट प्रकारची शक्ती काम करते, ती जातीवादी आणि धर्मांध शक्तीला रोखण्यासाठी तुमच्या आमच्यामधला प्रत्येक कार्यकर्ता, तुमच्या आमच्यामध्ये असणारी माणुसकी जिवंत ठेवून येणाऱ्या काळामध्ये आपल्या न्याय हक्कांसाठी लढावं लागेल। आणि आपण जर आज लढलो नाही तर आपण गुलाम म्हणून साबित होऊ, आणि आपण जर आज लढलो नाही, घरात बसलो, तर आपल्या येणाऱ्या पिढीला आपण उत्तर देऊ शकणार नाही। कारण देशाची जी विचारधारा, देशामध्ये जी आता सत्ता द्यायची आहे, तर सत्ताधारी पक्ष देशामध्ये जातीय दंगली भडकवण्याच्या नादात आहे। आता आपण वातावरण बघतोय, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये सामाजिक सलोखा अबाधित राहण्यासाठी, हिंदू मुस्लिम ऐक्य अबाधित राहण्यासाठी, जाती जातींमध्ये समन्वय असण्यासाठी आणि आपसी मतभेद विसरून भाईचारा टिकवण्यासाठी, अमन शांती पैदा करण्यासाठी आपण माणूस म्हणून एकत्र आलं पाहिजे। आणि माणूस म्हणून एकत्र येत असताना संघटना, पक्ष हा काय करतो, तो माणसं जोडण्याचं काम करत असतो। राजकारण, समाजकारण हा दुसरा भाग आहे। तो सुरुवातीला आपण संघटनेच्या माध्यमातून माणसं जोडण्याचं काम करूया। जशी जशी माणसं आपल्याला जवळ येतील, त्यांचे प्रॉब्लेम जवळ येतील, त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये ऋषिकेश वायदंडे आणि कामगार आघाडीच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण करताल। कामगार आघाडी काय आहे तर आपण ते 5 मिनिटं समजून घेऊया। डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष आहे। या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे आहेत, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य तांबे आहेत आणि सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम करतो। सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून फादर बॉडीचं काम करत असताना युवकांची फळी निर्माण करण्यासाठी आपण युवक आघाडी काढली, त्याचं पद आवळेंना दिलेलं आहे। त्या माध्यमातून ते युवकांचं काम करतात, युवक जोडण्याचं काम करतात। त्यामध्ये महिला आघाडी आहे, महिला आघाडीच्या आमचे सरिता आवळे, ते बोरगावचे सरपंच आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण महिलांना जोडण्याचं काम करतोय। त्याचबरोबर आमची अल्पसंख्याक आघाडी, अल्पसंख्याक म्हणजे जो समाज संख्येने कमी आहे, त्यामध्ये बौद्ध आहे, ख्रिश्चन आहे, मुस्लिम आहे, धार्मिक अल्पसंख्याक आहे, अशा समुदायासाठी अल्पसंख्याक आघाडी काढली, त्याचं पद आपण रियाजभाई बागवानांना दिलेलं आहे। त्याच धर्तीवर कामगार जे आहेत, कामगार हा या देशाचा कणा आहे, कारण ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिक आणि कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे, असं लोकशाही अण्णाभाऊ साठे म्हणतात। कारण पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नाही। ज्यावेळेस इथला कामगार, इथला श्रमिक, इथला कष्टकरी, इथला शेतमजूर, शेतकरी जेव्हा घाम गळतो तेव्हा हे देशाची चालना चालत असते। आणि हे सगळे कामगारांचे प्रकार आपण समजून घेणं महत्वाचं आहे। कामगार म्हणजे काय, यामध्ये अनेक प्रकार आहेत। म्हणजे कंपनीमध्ये काम करणारा कामगार असेल, चांगल्या पोस्टवर काम करणारा कामगार असेल, वेळ बिगार असेल, गौंडी कामगार असेल, चतुर्थ श्रेणी कामगार असतील, तृतीय श्रेणी कामगार असतील, अनेक कामगारांचे प्रकार आहेत। त्या कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम ऋषिकेश वायदंडे आपल्याला करायचं आहे।
येणाऱ्या काळामध्ये कामगारांच्या संबंधित विविध प्रश्न आपण हातामध्ये घेतले पाहिजे. जिथे जिथे कामगारांचे पेमेंट अडकलेले आहेत, कामगारांना कामावरून वजा करण्याचं काम काय प्रस्तावित नेते त्यांच्या माध्यमातून दलाल ठेकेदार करतात, हे आपण बघत असतो. अशा सिच्युएशन मध्ये आपलं जमीन जिंदा असणं गरजेचं आहे. आपल्याला चूक कुठं होती हे माहीत असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावर आपण बोट ठेवून न्यायाची भूमिका घेऊ शकतो. आणि कामगाराला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना करायचंय. मी जास्त तुम्हाला काही बोलणार नाही. बरेच इथं मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे, सगळ्यांचे उपवास आहेत, चेहऱ्यावर दिसतंय. आपण बराच वेळेस सगळेजण चर्चा करतोय. पण येणाऱ्या काळामध्ये कामगारांना कामगार आघाडीच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण काम करत असताना तुम्हाला जी काही ताकद लागेल ती ताकद तुम्हाला देण्याचं काम मी करीन, एवढा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो.